आज महाराष्ट्रामध्ये 11,155 सार्वजनिक ग्रंथालय आहेत. सन 2011-12 पासून आमची कुठल्याही प्रकारची वाढ देण्यात आलेली नाही आणि शासनाने वेळोवेळी अधिवेशनामध्ये विधानसभेच्या आणि मंत्र्यांच्या बैठकीत व आमच्या सर्व झालेल्या बैठकीमध्ये 40% अनुदान वाढ जाहीर केलेली आहे. आमच्या वर्गबदल जाहीर केलेले आहेत आणि नवीन वाचनालयाच्या 2,000 वाचनालय मान्यता दिली असं जाहीर केलेलं आहे. परंतु ही जी जाहीर केलेली दोन अडीच वर्ष झाले, परंतु त्याच्याबद्दल कुठलीही अंमलबजावणी नाही आणि आम्ही ज्यावेळेस भेटतो निवेदन घेऊन त्यावेळेस त्यांची सकारात्मकता असतील. नाही तुमचे निवेदन ग्रंथालयाचं पाहिलं ते पहिलेच ते म्हणतात तुमचे सर्व प्रश्न आम्ही सोडणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. महाराष्ट्रामध्ये 5,700 अशी वाचनालय आहेत ज्या वाचनालयामध्ये कर्मचाऱ्याला फक्त 2,300 प्रतिमाह पगार आहे. अत्यंत तुटपुंज पगारामध्ये आमच्या जवळपास 10 ग्रंथपालांनी आत्महत्या केलेली आहे साहेब. काही स्वतः त्या ग्रंथालयातच आत्महत्या केलेली आहे. अशा प्रकारे तरीसुद्धा सुजाण नागरिक घडवण्याचं काम, परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी घडवणारे काम, इव्हन एवढंच नाही IAS कलेक्टर आमच्या ग्रंथालयातून घडते. हे जे केंद्रेकर साहेब इथं होते ते त्या ठिकाणी केंद्रीय वाचनालय जे आहे त्या वाचनालयातून घडलेले आहेत. असे एवढे मोठे अधिकारी ह्या वाचनालयातून घडतात, परंतु कुणीही आमच्याकडे लक्ष देत नाही कारण आम्ही विखुरलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये फक्त 11,155 वाचनालय आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही संयमी लोक आहोत. आम्ही कुठेही रोको करू शकत नाही, रस्ता रोको किंवा दगडफेक करू शकत नाही. शांततेचे आंदोलन आम्ही मार्गक्रमण करत असताना आमच्याकडे दुर्लक्ष करत नाही आणि शासन जाहीर करूनही आम्हाला देत नसल्यामुळे यापुढे राज्यव्यापी आंदोलन, आज फक्त मराठा पातळी आंदोलन आहे, राज्य पातळी आंदोलन करावं लागेल आणि हीच या शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही जे जाहीर केले ते तरी द्या. किमान आमची मागणी आहे आमचं सध्या जे अनुदान आहे त्या 3 पट वाढ करावी आणि आमचे जे कर्मचारी आहे त्यांना वेतन श्रेणी द्यावी. परंतु जे जाहीर केलेलं आहे ते तरी द्यावं याकरता हे उपोषण आहे आणि धरणे आंदोलनामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि बघू आता काय करणार गव्हर्नमेंट या अधिवेशनामध्ये विहित करतं का नाही. ते जाहीर करायला त्याला आठवण देण्याकरता आम्ही अशा प्रकारे आज आंदोलन करत आहोत. गुलाबराव मगर, जिल्हा ग्रंथालय संघ, छत्रपती संभाजीनगर, सचिव.